तुम्हाला माहित आहे का, एका छोट्याशा गावातून एक अशी दिंडी निघते की तिचं अंतर तर खूप कमी आहे, परंतु बाबावरती असणारी श्रद्धा आणि भक्ती ही खूप मोठी आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आमच्या नवगाव कोळीवाड्यामधून दरवर्षी गुरुपौर्णिमेला साईबाबांची रांजणपाडा येथे पायी वारी जाते. परंतु आम्ही कुठे बाहेर जाताना, कुठल्या गोष्टीची सुरुवात करताना आम्ही आमच्या बोरेश्वर देवाला पहिला नतमस्तक होतो. बोरेश्वराचं दर्शन करून आम्ही आमच्या छोट्याशा प्रवासाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या वारीची सुरुवात ही साई भजनाने केली. सर्वे साई भक्त साई भजनात लीन होऊन हळूहळू चालत होते. तुम्ही बाबाची शिर्डी वारी तर केली असणारच. तुम्हाला तुमच्या दिंडीमध्ये एक असा प्रसंग आलाय की त्या दिंडीमध्ये अचानक आपल्यासोबत एक कुत्रा येतो आणि जेव्हा आपण शिर्डीमध्ये पोहोचतो तेव्हा तो कुत्रा अचानक गायब होतो. असाच प्रसंग आम्हाला आमच्या दिंडीमध्ये अनुभवायला भेटला. तेव्हा आम्हाला आमच्या मोठ्या लोकांनी सांगितलं, वारीमध्ये बाबा आपल्यासोबत कुठल्या ना कुठल्या रूपात येत असतो. आपण आपली वारी भक्तिभावाने पूर्ण करायची. मग काय मित्रांनो, जेव्हा साईबाबाचं मंदिर आलं तेव्हा तो कुत्रा नाहीसा झाला. तेव्हा आम्हाला समजलं की आपल्या वारीत नाही पालखी, नाही साई रथ, परंतु बाबा आपल्यासोबत कळत न कळत आपल्या दिंडीमध्येच होते. एकदा की आम्ही साईबाबांच्या मंदिरात पोचलो आणि बाबांचं दर्शन घेतलं तेव्हा जे मन प्रसन्न झालंय ते एक पदयात्री आणि एक साई भक्तच समजू शकतो. साईबाबांचं दर्शन करून आम्ही बाहेर निघताच आम्हाला समजलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साईबाबांची मंदिरातून पालखी निघते. मग काय मित्रांनो, संध्याकाळी आम्ही साईबाबांच्या पालखीचा खांद घेतला आणि साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेऊन जी पालखीला मजा असते, जी पालखीला जल्लोष असतो, तो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा. आणि मित्रांनो, मंदिरात संध्याकाळपासून महाप्रसाद असतो. महाप्रसादाचा लाभ घेऊन मी माझा व्हिडिओ संपवला. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.